प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला एक रुचकर गोष्ट सांगणार आहे. सोनापूर गावात मनोहर राहत होता आणि तो शेती करून आपले पोट भरत होता. मनोहर आणि त्याची बायको सुहासिनी दुर्गा देवीचे भक्त होते आणि दिवसभर पूजा अर्चा आणि जप करायचे. मनोहरच्या मनात खूप दिवसांपासून वैष्णोदेवी यात्रेला जाण्याचे होते, पण पैशाअभावी हे काही जमत नव्हते. दरवर्षी सर्व लोकांना यात्रेवर जाताना बघून तो खूप दुःखी होत असायचा. तो वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी आसुसलेला होता, पण शक्य होत नव्हते. पण हे वर्ष काही वेगळे होते. त्याला छान उत्पन्न मिळाले होते, त्यामुळे तो वैष्णोदेवी यात्रेवर जाण्यासाठी उत्सुक होता. सुहासिनी, या वर्षी मी आपली इच्छा पूर्ण करणार आणि आई वैष्णोदेवीचे दर्शन करायला जाणार. हा तर उत्तम विचार आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाने आपले सर्व दुःख पण दूर होणार. मी आपल्या मित्राकडून सुद्धा काही पैसे उसने घेतले आहे. वैष्णोदेवी यात्रेत किती खर्च येणार सांगता येत नाही. परत आल्यावर शेतात दुप्पट काम करून त्याला पैसे परत करून देणार. मनोहरच्या मनात वैष्णोदेवी यात्रेबद्दल खूप आनंद होता, पण नशिबात काही औरच होते. यात्रेला जाण्याच्या पूर्वी तो एकदा शेतात मजुरी करत होता, तेव्हा त्याला अकस्मात विजेचा झटका लागतो. जोरच्या झटक्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडून जातो. त्याला बेशुद्ध अवस्थेतच गावातले लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्याचा तपास केल्यावर डॉक्टर म्हणतात, यांचे नशीब चांगले आहेत म्हणून हे वेळेवर इथे पोचले, नाहीतर यांना वाचवणे कठीण झाले असते. हे तर बरे आहे की यांच्या एका पायालाच अर्धांगवायू झाले आहे. तो 1 महिन्यात किंवा 1 वर्षात कसाही बरे होणे शक्य आहे. हे ऐकून मनोहर ओक्साबोक्सी रडायला लागतो. अरे, असे रडू नका. देवी दुर्गावर विश्वास ठेवा. असे कसे शक्य आहे सुहासिनी? आता तर मी वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी कधीच जाऊ शकणार नाही. मला वाटते हे सगळे मनातच राहून जाणार. आता हे सर्व तर ठीक आहे, हा पाय बरोबर नसेल तर मी शेतात मजुरी कशी करणार ग? तुझे आणि आपल्या 9 वर्षाच्या बाळाचे पोषण कसे काय करणार? आणि इकडे मी यात्रेसाठी जे पैसे उसने घेतले होते ते पण माझ्या इलाजात लागून गेले. आता ते कसे काय परत करणार? तुम्ही जरा शांत व्हा तर बरं. आता तुमच्या ठिकाणी मी मजुरी करायला जाणार आणि काम करून तुमचे पैसे परत करणार. त्या दिवसापासून सुहासिनी सावकाराच्या शेतावर मजुरीसाठी जाऊ लागली. सावकार त्यांच्या कठीण काळाला बघून तिला मजुरी सुद्धा कमी देतो. मनोहर आता एका पायावर उभा राहतो आणि रोज देवी दुर्गाची पूजा करतो. तो पलंगावर बसून विचार करत असतो आणि आपल्या वैष्णोदेवी यात्रेबद्दल स्वप्न बघत असतो. स्वर्गात नारद मुनी दुर्गा देवीकडे जातात आणि खूप आर्जव करून म्हणतात, मनोहर तर आपला खूप मोठा भक्त आहे आई. त्याला वैष्णोदेवी यात्रेला जायचे आहे, पण त्याचे सोबत असे अन्यायपूर्ण प्रकार का बरं झाले आहे? भक्तांच्या मनातले पूर्ण करणे आपले कर्तव्य नाही आहे का आई? नारदा, पूर्वजन्मीच्या पापांचे फळ तर सर्वांनाच भोगावे लागतात. त्यात मी काहीच करू शकत नाही. पण मी आपल्या या भक्ताची निराशा होऊ देणार नाही. मनोहर वैष्णोदेवीच्या यात्रेला अवश्य जाणार. त्याच्या धैर्याची परीक्षा बघण्याचे दिवस आहेत हे. असेच काही वर्ष निघून जातात. मनोहर देवी दुर्गाची भक्ती आणि ध्यान करत असतो. तो पुन्हा पुन्हा आपल्या पायाकडे बघून दुखी होत असतो. पण काही दिवसानंतर तो मनात निश्चय करतो की कुबड्यांच्याच मदतीने पण तो वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण करणार. हे आई, मी तुझ्या जवळ येतोय. आपल्या मुलाची रक्षा कर. सुहासिनी, ए सुहासिनी, तू कुठे आहेस? इकडे ये. काय झाले? तुम्ही इतके हैराण का दिसताय? सुहासिनी, मी ठरवले आहे की मी आजच वैष्णोदेवीच्या यात्रेला निघणार आहे. पण तुम्ही एकटे असे कसे जाणार? मी एकटा नाही आहे सुहासिनी. माझी आई माझ्यासोबत आहे आणि ती सोबत असताना मला काहीच होणार नाही. सुहासिनी मनोहरला कटराला जात असलेल्या बसमध्ये बसवून देते. माहीत नाही आई, मी तुझ्यापर्यंत येऊ शकणार की नाही. आता ही तुझी जबाबदारी आहे मला आपल्या जवळ बोलवण्याची.
कटराला बसमधून उतरल्यावर मनोहर कुबड्यांच्या मदतीने चालत होता. पण तो लवकरच थकून जात होता आणि बसून जात होता. हे देवी आई, या प्रकारे चालत राहिलो तर मला तुझ्यापर्यंत येण्यासाठी किती महिने लागतील. किती उंचावर ठिकाण आहे तुझे. माझी मदत कर देवी आई, मदत कर. असे बोलून तो पुन्हा उठला आणि कुबड्यांच्या मदतीने पुढे जाऊ लागला. तेवढ्यात एक मुलगी घोड्यावर बसून त्याच्या समोर येते. दादा, तुम्ही असे कसे वर जाणार? तुमच्या पायात तर लागलंय. बाळ, मला वैष्णो देवीचे दर्शन घ्यायचे आहे, पण माहीत नाही कुबड्यांच्या मदतीने असे कसे वर जाणार. अरे दादा, काळजी कशाला करताय? मी पण तिथेच जातीये. तुम्ही या घोड्यावर बसा, मी तुम्हाला तिथे सोडून देते. पण बाळ, मी कसा बसणार तुझ्यासोबत? अरे दादा, तुम्ही कसलीच काळजी करू नका. बसा पटकन, घोड्यावरून आपण लवकर पोहोचणार वर. आणि मनोहर त्या मुलीसोबत घोड्यावर बसतो आणि काही तासात तो वैष्णोदेवीवर पोहोचतो. मग ती मुलगी मंदिराच्या समोर त्याला उतरवून देते आणि अकस्मात ती अदृश्य होते. हे काय? ती मुलगी कुठे गेली? इतक्या लवकर गेली? चला, काही हरकत नाही. हे देवी आई, तुम्ही इतक्या वर पोचवून दिले आहे. आता तर मला आपले दर्शन होणारच. मंदिराच्या रस्त्यावर खूप गर्दी असते. त्यात चालत असताना मनोहर पडून जातो आणि त्याच्या कुबड्या हरवून जातात. तो आपल्या कुबड्या शोधत असतो, पण त्या मिळतच नाही. तेवढ्यात त्याला एक लहान मुलगा रडताना दिसतो. तो मुलगा जोरजोरात रडत असतो. तो आपल्या आई वडिलांना आवाज देत होता. मनोहरला कळून चुकले की तो मुलगा आपल्या आई वडिलांपासून विभक्त झाला आहे. मनोहर पळत त्या मुलाजवळ गेला. त्याला एका आडोशाला घेऊन उभा राहिला आणि त्याला विचारू लागला, बाळ, तू कोण आहे? तुझे आई वडील कुठे आहे? पण तो मुलगा रडतच होता, काहीच बोलत नव्हता. तेवढ्यात त्या मुलाचे आई वडील तिथे येतात. आपले धन्यवाद, आपण आमच्या मुलाला शोधून दिले. आमच्या मुलाचे लक्ष ठेवण्यासाठी आपले आभार. तो मुलगा पळत आपल्या आई वडिलांजवळ जातो. मनोहर काही बोलणारच होता की तेवढ्यात ते तिघही अदृश्य होतात. मनोहरला काहीच कळत नव्हते की हे काय चाललंय. मग त्याचे लक्ष त्याच्या पायांकडे गेले आणि त्याच्या लक्षात आले की तो तर आपल्या कुबड्या शोधत होता. हे काय? मी आपल्या पायावर उभा आहे. हे आई, ही तुझीच कृपा आहे की तुझ्या दर्शनाला येताच तू मला बरे करून दे. देवी आईचा विजय असो. असे म्हणून मनोहर देवी आईचा जय जय करू लागतो आणि तेव्हाच देवी दुर्गा त्याच्या समोर येते. मनोहर, तू माझा भक्त आहे आणि मुलगा सुद्धा. आज मीच तुला वर घेऊन आले आहे. आपल्या भक्ताच्या दुःखाला बघून आई गप्प कशी बसणार मनोहर? तू जीवनाच्या प्रत्येक परीक्षेला हिमतीने तोंड दिले आहे आणि मोठ्या भक्तिभावाने जगला आहेस. तुझ्यासारखा भक्त मिळवून मी सुद्धा प्रसन्न आहे. असे म्हणून देवी दुर्गा अंतर्ध्यान होते. आई, तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आल्या आणि मी आत्तापर्यंत स्वतःला एकटाच मानत होतो. जय देवी. सगळे म्हणा जय माता दी. जोरात बोला जय माता दी.